इस न्यूज के प्रायोजक है उमामा फैशन बीजापुर बेस सोलापुर। सलग 3 दिवस सुट्ट्या व नाताळ असल्याने पंढरपूर मध्ये भाविकांची गर्दी वाढत आहे आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी महाराष्ट्रातून गोवा, महाबळेश्वर, लोणावळा या ठिकाणी साजरा करण्यासाठी जातात। परंतु गोव्यातील ज्ञानेश्वर माऊली वारकरी संप्रदाय यांनी जवळपास 150 वारकऱ्यांनी नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी पंढरपूर येथे येऊन स्वच्छता अभियान मोहीम राबवली। मी गणेश अंकुशराव गेली 11 वर्ष झालं माझ्या डोळ्यानं मी गोव्यातील संत ज्ञानेश्वर माऊली संस्था ही स्वच्छता करते आणि सगळा महाराष्ट्र देश पूर्ण 31 डिसेंबरचं सेलिब्रेशन करण्यासाठी गोव्याकडे जातो। पंढरपूरातनं पण काय जातात। मग माझं ह्या माध्यमातून असं आव्हान आहे की तिकडची गोव्यातली लोक येऊन आपली चंद्रभागा स्वच्छता करतात आणि चंद्रभागा निर्मळ करतात। मग आपल्या इथल्या जी काय वारकरी संघटना आहेत ह्यांनी ह्या वारकरी संस्थेचा आदर्श घेऊन आणि ही चंद्रभागा कायम स्वच्छ राहावी, कारण आता बाहेरच्या राज्यातनं येऊन आपली चंद्रभागा लोक स्वच्छ करतात। मग आपल्या इथल्या वारकरी संघटना काय करतात असा पण प्रश्न पडतो आणि ह्या माध्यमातून ह्यांनी जी काय आज बोध दिला आहे ह्यातनं खरंच शिकण्यासारखं आहे। कारण गोव्याकडे जाणारा वर्ग लाखोनं आहे, पण आज तिकडची लोक आज इकडे येऊन एक स्वच्छतेचा संदेश देतात। हा खरंच वारकरी संप्रदायानं राज्यातल्या वारकरी संप्रदायानं बोध घ्यावा असा आहे। आम्ही महर्षी वाल्मिकी संघाच्या वतीनं यांचा सत्कार केला। अशा लोकांचं स्वागत आम्ही नेहमी करतो आणि त्यांच्या पुढील कार्यासाठी आम्ही शुभेच्छा देतो। मी प्रभाकर गणेश नाईक, आमच्या वारीचा सल्लागार। आणि एक गोष्ट इथं नमूद करू इच्छितो ती अशी आहे की आम्ही आमचे हे जवळजवळ 150 वारकरी आज इथं सगळे नव्या वर्षाच्या शेवटाला इथं साफसफाईचं उद्दिष्ट घेऊन पंढरपूरला येतो आहे आणि बाकीच्या उर्वरित भागातले आपल्या देशातले नागरिक विशेष करून वर्ष दिन साजरा करण्यासाठी गोव्यात जातात। काय तर आपली संस्कृती विसरलेले असे हे लोक आहेत असं मला वाटतं। आम्ही संस्कृतीचं जतन करण्यासाठी इकडे बघा इंद्रायणी साफ करतो, हा परिसर साफ करतो आणि एक उद्दिष्ट घालून देतो लोकांना, इथल्याच लोकांना नव्हे तर महाराष्ट्रभर असलेल्या लोकांना। येणाऱ्या इथं कित्येक वारे येतात, आपल्या गोव्यातने आता 19-20 वारे येतात बघ, पण हे उद्दिष्ट असं निदान सगळ्यांनी एक लक्षात ठेवून हा परिसर साफ आणि व्यवस्थित राहावा यासाठी त्यांनी थोडासा तरी वेळ द्यावा। आणि न पेक्षा आपण हा जो मौज मजा धिंगाणा करतो हे पाश्चिमात्याचं लक्षण आहे। आपली भारतीय संस्कृती ही नव्हे आहे। आपल्या गोव्यात मी आत्ताच मगाशी म्हटलं होतं की आम्ही गोव्यात आमचा गुढीपाडवा म्हणून नववर्ष साजरं करतो आणि नवे सांगा पंढरपूर स्वच्छतेला किती वर्षापासून येतात? पंढरपूर स्वच्छतेला 11 वर्ष झाली आमची। 11 वर्षापासून आम्ही इथं येत आहोत। आम्हीच स्वतः सगळं सामान आणतो। गेल्या वर्षी आमच्या गणेशराव साहेबांनी सांगितलं होतं, म्युन्सिपाल्टीचे तहसीलदार होते, यांना काहीतरी सामान विमान द्या, फावडी द्या, गुंड्या द्या, त्याच्यामध्ये ते कचरा गोळा करतील, असं काहीतरी त्यांना सहाय्य करा असं म्हणून त्यांनी तिथं आमच्या सत्कार संबंध संध्याकाळी होणार तिथं त्यांना नमूद करून सांगितलं होतं। तर ही सगळ्यांनी एक सद्बुद्धी घ्यावी आणि हा जो चांगला उपक्रम आहे त्या उपक्रमाचं जास्तीत जास्त वारीतले लोक किंवा इथले ग्रामस्थ किंवा या काही इथले संघटना असतील, संस्था असतील, त्यांनी हा परिसर जसं पांडुरंगाचं मंदिर जसं निर्मळ, पांडुरंग जसा सगळ्यांना निर्मळ ठेवतो तसा हा परिसर ह्या सगळ्या लोकांनी पांडुरंगाच्या भक्तांनी निर्मळ स्वच्छ ठेवावा, जेणेकरून येणाऱ्यांना आणखी इथं यायचं उत्साह मिळेल आणि त्यांची आवड आणि त्यांचा जो हा आध्यात्मिक प्रवास आहे ते प्रवासाचं साफल्य झाल्यासारखं होईल असं मला वाटतं। एक मी म्हणतो ही अंधश्रद्धा आहे, कपडे टाकून द्यायचे, त्यामुळे अंधश्रद्धेचा हा भाग आहे।
ते कपडे न टाकून देता इथं वरती कुठं आणून टाकल्यास चंद्रभागा आणखी स्वच्छ होईल, आणखी स्वच्छ राहील आणि तिथं हा जो कपड्यांचा जो ढीग पडतो तिथं आणि लोकांना पाय घालायला सुद्धा वाट आणि जागा नसते, तो पण परिसर थोडासा मोकळा होईल, स्वच्छ होईल. आपलं एक तरी कुठंतरी बाबा कचऱ्यासाठी साफसफाईसाठी आपण 5 मिनटं जरी दिली असतील तर त्या 5 मिनटामध्ये असे 5चे लोक 5 मिनटे दिली असतील तरी सुद्धा कितीसं तरी काम होऊन जाईल स्वच्छतेचं काम. रेडीमेड कापड क्षेत्रात अग्रेसर असलेलं एकमेव नाव म्हणजे उमामा कलेक्शन. बच्चों से लेके बड़ों तक एक ही चॉइस, उमामा फॅशन. आमच्या इथे जेंट्स टी शर्ट्स, ट्राउझर्स, शर्ट्स, पॅन्ट्स, जॅकेट्स आदी व्हरायटीज उपलब्ध. तसेच दिवाळी, होळी, रमजान ईद, बकरी ईद, आंबेडकर जयंतीचीही शॉपिंग करा. आमच्या ग्राहकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर उमामा फॅशन, मक्का मस्जिद शेजारी, विजापूर वेस, सोलापूर. संपर्क 99 21 03 70 94.